रामकृष्ण हरी. नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या भक्तिमय भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, असं म्हणतात की फार फार वर्षापूर्वी देवी ही राणी होती आणि संपूर्ण पृथ्वी हे तिचंच राज्य होतं. या राज्यात सुख समृद्धी नांदत होती. कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला राज्याच्या आत येऊ देण्याचा अधिकार हा केवळ राजा, राणी आणि द्वारपालाला असायचा. या राज्यामध्ये स्त्रीचं महत्व इतकं होतं की कोणत्याही पुरुषाच्या नावा अगोदर स्त्रीचं नाव लावलं जायचं. जसं की गौरी शंकर, लक्ष्मी नारायण, राधा कृष्ण, सीताराम. परंतु कालांतराने याच स्त्रीकडून तिचे हक्क हिसकावून घेऊन तिला या पुरुष प्रधान संस्कृतीने द्वारपालाच्या भूमिकेत आणून बसवलं. तिला नेहमीच दाबून ठेवलं. त्यामुळे ती या ओघात आपलं राणीपण देखील केव्हाच विसरून गेली. पण आता हळूहळू परिस्थिती बदलते आहे. कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया आता पुरुषांपेक्षा मागे नाहीत, किंबहुना त्यांच्या बरोबरीने चालत आहे. तेव्हा या स्त्री शक्ती चरणी नतमस्तक होत सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला आणि रंगून जाऊया आजच्या भजनांमध्ये. श्रोते हो, फार सुंदर 4 ओळी आहेत. त्वचेला झुगारून मेंदूत येतो, त्वचेला झुगारून मेंदूत येतो, मनी दाटलेला सुखाचा दुवा. जसे भग्न झाल्या जुन्या देऊळाला, निघाले कुणी घेऊन या दिवा. गावाबाहेरच्या भग्न झालेल्या शिवालयांमध्ये, देवालयांमध्ये ज्याला दिवा लावण्याचं काम सुचतं किंवा ज्याला ते करता येतं, तिथे मोठेपण दाटून आलेलं असतं. सगळ्याच संतांच्या रचना आणि संतांचं कार्य आपण पाहिलं तर या 4 ओळींची सत्यता आपल्याला पटत जाते की या सगळ्यांनी केलं काय. तर जे गावाबाहेर आहेत, मग हे गाव कोणतं, विचारांचं गाव असेल, चिंतनाचं गाव असेल, किंवा आपण ज्याला रूढार्थानं गाव म्हणतो तेही गाव असेल, जे सगळे बाहेर टाकले, जी गाभाऱ्या बाहेरची निरांजन आहेत, त्यांच्यासाठी या सगळ्या लोकांनी काम केलं. आणि म्हणून आमच्या चोखामेळांना म्हणावं लागलं, उसडोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अरे, तुम्ही वरच्या रंगाला भुलून आत जे गोडपण आहे, आत जे शुद्धपण आहे, त्यालाही लाथाडता आहात. असं करू नका. उसडोंगा, डोंगा म्हणजे वाकडेपणा. उसडोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगा परी जल नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आणि खरं सांगू, आपल्या सगळ्यांचीच स्थितीगती ही आहे की आपण वरच्या रंगाला भुलून त्याच्या आत्मतत्वाला नाकारतो आहोत. विठ्ठलाप्रती प्रेमभाव निर्माण झाल्यानंतर संत चोखामेळा यांनाही असंच वाटायला लागलं की अरे, सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी, इथं सगळ्यांचं सुख आहे, सुखाचं सुख आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण सगळेजण हातात हात घालून एकपणानं, एकीचं बळ ज्याला म्हणतात, अशा एका भावनेनं, भक्तीनं त्याच्या चरणाकडे जाऊया की. आणि तो चंद्रभागेच्या तटी उभा जो श्रीहरी आहे, पांडुरंग आहे, त्याचं दर्शन, आत्म्याचं दर्शन, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करूया. तोच अभंग आता आपण ऐकूया. सुखाचे जे सुख
जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे समचरणी उभे भक्ताची ये लोभे विटेवरी भक्ताची ये लोभे विटेवरी विटेवरी विटेवारी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख कर दोन्ही कटी कर दोन्ही श्रीमुख चांगले कर दोन्ही चोखा म्हणे शोभे चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी चंदनाची उटी सर्व अंगी विटेवरी विटेवारी सुखाचे जे चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख
चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख परब्रह्माचं रूप पाहताना आपल्या आयुष्यातली सगळी नाती त्या ईश्वराशी, त्या विठ्ठलाशी सगळ्या संतांनी निर्माण केली. म्हणजे कधी तो आई झाला, कधी वडील झाला, कधी बंधू झाला, कधी बहीण झाला. यात आणखी एक नातं ते महत्वाचं आलं. ते कुठलं? तर ते मित्रत्वाचं. आपल्या अंतरीचं जे गुज असतं, जे आपण या सगळ्या नात्यांमध्ये नाही सांगू शकत, ते आपण कुणाला सांगू शकतो? ते सांगू शकतो आपण आपल्या जीवश्च कंठश्च मित्राजवळ. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं केव्हा होतं? जेव्हा आपला मित्र आपल्या जवळ असतो आणि त्याला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. त्याच्यावर आपला इतका अधिकार असतो की प्रेमाचे अपरंपार असे शब्दही आपण त्याच्याबद्दल वापरतो. तर कधी कधी राग आल्यानंतर त्याची लाज काढायलाही आपण पुढे मागे पाहत नाही. हा अधिकार केव्हा आणि कुठे प्राप्त होतो? हा अधिकार प्रेमामुळे आणि मित्रत्वाच्या ठिकाणी प्राप्त होतो. संतांच्या रचनांमध्ये सुद्धा हे नातं आपल्याला पाहायला मिळतं की नामदेवराय त्याला म्हणजे विठ्ठलाला मित्र मानतात आणि त्याच्याशी ते बोलायला जातात. मित्र कशासाठी असतो? का असतो? सांगण्या हृदयातले सल मित्र सोबत पाहिजे. सांगण्या हृदयातले सल मित्र सोबत पाहिजे. ऐकण्या हृदयातले स्वर मित्र सोबत पाहिजे. सजविलेले स्वप्न भंगुन ध्वस्त होता जन्मही. सजविलेले स्वप्न भंगुन ध्वस्त होता जन्मही. बांधण्या हृदयातले घर मित्र सोबत पाहिजे. अशी ही मित्रत्वाची व्याख्या आपल्याकडे सांगितली गेली. आधुनिक कवींनीही सांगितली. त्याच मित्रत्वाला साक्ष मानून नामदेवराय विठ्ठलाला म्हणतात पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. ते त्याला सख्या भावनेनं आवाज देतात आणि पंढरी निवासा म्हणता 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 त्याला अंतरीचं गूढ सांगतात. ते सांगण्या पाठीमागची भावना एकच असते की जी तळमळ मला तुझ्या भेटीची लागून राहिली आहे, जी आर्तता माझ्या मनात दाटून आली आहे, जी तृष्णा मी वारंवार अनुभवतो आहे, ती कसली आहे की अरे विठ्ठला तुझीच तर आहे ती. तो अनुभव आणि सख्याजवळ मित्राजवळ मांडलेलं अंतरीचं गूज या दोन्ही भावनांचं सम्मिलन किंवा हस्तांदोलन कुठे दिसतं? तर ते नामदेवरायांच्या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा या अभंगामध्ये आपल्याला दिसतं. तो अभंग ऐकूया, नवे नवे अनुभवूया. सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा 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 सख्या पांडुरंगा. करी अंग संगा 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 करी अंग संगा. भक्ताचिया पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी
भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया ओशी नारायण ओशी नारायण भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया ओशी नारायण बोलता वचन बोलता वचन बोलता वचन कायलाज गायलाज पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा पंढरी निवासा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा मागे बहुतांचे फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा वारंवार तुझे लाज नाही देवा नाही देवा वारंवार तुझे लाज नाही देवा
सख्या पांडुरंगा पंढरी निवासा पंढरी निवासा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी रंग संगा करी रंग संगा करी अंग संगा भक्ताचिया पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा पंढरी निवासा पंढरी निवासा देवाची कृपा होणं, देवाचा कृपाप्रसाद हे प्राप्त करण्यासाठी साधकाची नेहमीच धडपड असते. एक धडपड कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय यांनी केली. ते म्हणतात, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माझ्या कितीतरी सुकृताची जोडी आहे. ह्या संचयनानंतरच मला ह्या पांडुरंग परमात्म्याची गोडी लागलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. देवाला वेठीस धरण्याचं काम संत करत असतात. कारण वेठीस धरण्यासाठी तुका म्हणे आम्ही गाठी सोडतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही कमावलेलं आहे ते सर्व आचरण धन साधन धन सिद्ध करून तुझ्या चरणावरती वाहतो. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी सावकाश. म्हणून जर आम्हाला संतांच्या चरणाजवळ जायचं असेल तर अगोदर देव प्रसन्न करावा आणि देवांना प्रसन्न करायचं असेल तर संतांच्या पदराला धरल्याशिवाय जाता येऊ शकत नाही. म्हणून संतांनी देव कसा प्राप्त केला या संदर्भाचं एक अध्ययन केलं असता एक गोष्ट निश्चितपणानं लक्षात येते. जगद्गुरु तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत नामदेव महाराज यांच्याही जीवनामध्ये तेच आहे. ते म्हणतात की मी कितीतरी जन्माने कुठे जन्माला आलो, कुठल्या कुळात जन्माला आलो माहिती नाही, पण ह्या जन्मामध्ये जन्माला आलो हे सहजासहजी मला पांडुरंग परमात्म्याचं सानिध्य प्राप्त झालं नाही. हे सानिध्य प्राप्त करण्यासाठी मी खूप जन्मांपासून धडपडत होतो आणि आज मी या पुण्याईचा साठा त्या ईश्वरचरणी समर्पित केला आणि माझा दिवस उजळला. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाची कृपा झाली असं म्हणताना नामदेव महाराज अगदी हृदयाला गदगदित करून जे शब्दांकन करतात ते अभंग आणि त्या अभंगावरचा स्वराविष्कार आपण आता ऐकणार आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. जन्मोनी संसारी
त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास 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 पांडुरंगी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही अनेक देवता नेहो माझे चित्त अनेक देवता नेहो माझे चित्त अनेक देवता अनेक देवता नेहो माझे चित्त गोड गीत गात विठोबाचे जन्मोजन्मी आम्ही हो बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही नाम म्हणे माझ पंढरीसी रे नाम म्हणे माझ पंढरीसी रे नाम म्हणे माझ नाम म्हणे माझ पंढरीसी रे हडसो निदारे हडसो निदारे हडसो निदारे हडसो निदारे हडसो निदारे विठोबासी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले देवाया विठाले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही रामकृष्ण हरी. मी गीतांजली महाराज अभंग भुजबळ आपल्या लाडक्या विठुरायाचं स्मरण करून अवघा रंग एक झाला ह्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण म्हणत असतो की पूर्वीसारखी आता सकारात्मक ऊर्जा उरली नाही आहे. पूर्वीसारखी रोज सकाळी लवकर उठून महिला सडा समर्जन करत असायच्या, रांगोळी काढत असायच्या, जात्यावर दळण दळत असायच्या, नवे नवे वासुदेवाचं भजन नेहमी रोज आपल्या कानी पडत असायचं. पण आता मात्र हे सगळं ह्या युगामध्ये वेगाने ग्रासलेल्या मनुष्याला हे सगळं कुठेतरी विस्मरण होत चाललंय आणि तेच आपल्या सर्वांना
पुन्हा नव्यानं ऐकता यावं याच्याकरिता सुंदर असं भजन घेऊयात. आता पुन्हा आपण ऐकूयात भाग्यश्री टिकले यांच्या सुंदर अशा मधुर वाणीतून भक्तिगीत. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते. परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी जय जय जय. परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी जय जय जय. सुखकारक भव दुःख निवारिणी पापविनाशिनी जय जय जय. परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी जय जय जय. परब्रह्मरूपिणी
संत जनाबाई, संत मुक्ताई, संत सखूबाई, संत मीराबाई यांना वारकरी संप्रदायात अतिशय मानाचं स्थान आहे. त्यांची परंपरा आणि शिकवण आजच्या स्त्रीला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देणारी आहे. स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं काय ही गोष्ट व्यापक उदाहरणातून, भजनातून नक्कीच आपल्याला कळत असेल. माऊली, आज मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.